नमस्कार मित्रांनो, तर आपण आता ममता मशिनरी IPO बद्दल बोलणार आहेत. तर ममता मशिनरी ही कंपनी काय करते, तर ममता मशिनरी ही एक मशीन बनवते जे रॅपर वगैरे असतात ना, म्हणजे समजा आता लेस असेल तर त्याचा रॅपर बनवायचं काम करते आणि ती मशीन एक्सपोर्ट करते ही कंपनी. तर आपण ऑफर प्राईस बघून घेऊया. 230 ते 243 या प्राईसमध्ये आहे ते. आणि 61चा लॉट भेटणार आहे, म्हणजे 61 शेअर्स भेटणार आहे, म्हणजेच की एक लॉट. आणि GMP आहे 248 to 250 पर शेअर, म्हणजेच 102%. आता फक्त 2 दिवस झालेले आहेत, तिसरा दिवस IPOचा बाकी आहे. म्हणजे की समजा जर तिसरा दिवस भरला पूर्ण तर अजून पर्सेंट वाढू शकतात. आणि अलॉटमेंट याची होणार आहे 24 डिसेंबरला. लिस्टिंग आहे 27 डिसेंबरला. तर आता आपण बघून घेऊ ममता मशिनरी काय करते बघा. मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट मशीन्स फॉर मेकिंग प्लास्टिक बॅग, पाउचेस, पॅकेजिंग. हे सगळे मशीन्समध्ये बनवलं जातं रॅपर वगैरे आणि ते एक्सपोर्ट केलं जातं, म्हणजे मशीन ती एक्सपोर्ट करतात. आता द कंपनी क्रिएट्स टू FMCG, फूड, बेवरेजेस इंडस्ट्रीज. हे सगळं या इंडस्ट्रीमध्ये यूज केलेलं जातं. आता हे 75 कंट्रीमध्ये ह्यांची मशीन जाते, मग यांची मशीन एक्सपोर्ट होते 75 कंट्रीजमध्ये. यांचे सेल्स एजंट 5 कंट्रीजमध्ये आहेत, युरोप, साऊथ आफ्रिका अँड एशिया. आणि ह्यांची जी मशीन आहे मॅन्युफॅक्चरिंगची ती 2 कंट्रीमध्ये आहे, इंडिया आणि USA मध्ये. तर याचा फेस व्हॅल्यू चालू आहे ₹10 पर इक्विटी शेअर आणि IPO प्राईस आहे 232 to 243 पर शेअर. मार्केट लॉट आहे 61 शेअरचा, म्हणजे 61 शेअर्स घेतले की एक लॉट कंप्लीट होणार. आणि एम्प्लॉईचा पण आहे, म्हणजे IPOमध्ये एम्प्लॉईमध्ये पण डिस्काउंट असतं, तो आहे ₹12. म्हणजे आता समजा IPO अप्लाय करायचं असेल तर एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये पण आपण IPO अप्लाय करू शकतो, म्हणजे जो वर्किंग असेल तोच. जर समजा जो वर्किंग नसेल आणि त्यांनी एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं तर त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. तर QIBसाठी 50% शेअर्स ऑफर्ड केलेले आहेत. NII म्हणजेच HNI कॅटेगरीसाठी 15% शेअर ऑफर केलेले आहेत आणि रिटेल कॅटेगरीमध्ये 35% शेअर ऑफर केलेले आहेत. तर IPOची ओपनिंग डेट आहे 19 नोव्हेंबर दिलं, तिथे डिसेंबर आहे. IPOची क्लोजिंग डेट आहे 23 डिसेंबर. आणि बेस ऑफ अलॉटमेंट, म्हणजे अलॉटमेंट लागणार 24 डिसेंबरला. आणि जर अलॉटमेंट नाही लागला तर रिफंड होणार ती पूर्ण अमाऊंट 26 डिसेंबरला. आणि शेअर्स आहेत ते डीमॅट अकाउंटमध्ये 26ला येतील आणि त्याची ट्रेडिंग चालू होणार 27 डेटला, म्हणजे 27 डेटला त्या शेअरची ट्रेडिंग चालू होईल. आणि तिथे दिलं आहे कट ऑफ टाईम फॉर UPI मॅन्डेट कन्फर्मेशन 5 PM ऑन डिसेंबर 23. म्हणजे 23 ही लास्ट डेट आहे. आणि जर 5 PMच्या नंतर अप्लाय केलं, नंतर पे केलं तर तुम्हाला भेटणार नाही, ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल तो. जर रिटेल कॅटेगरीमध्ये मिनिममसाठी अप्लाय करायचं असेल तर एक लॉटसाठी अप्लाय करू शकता. आणि शेअर्स याचे 61 भेटणार आणि अमाऊंट तुम्हाला पे करावी लागणार ₹14,823. आणि रिटेल कॅटेगरीमध्ये मॅक्सिमम आहे 13 लॉटचं. आणि स्मॉल HNI कॅटेगरीमध्ये 14 लॉट्स भेटणार. स्मॉल HNI कॅटेगरीमध्ये मॅक्सिममच्या ह्याच्यात 67 लॉट्स भेटणार. आणि बिग HNIमध्ये 68 लॉट्स भेटणार, म्हणजेच 4148 शेअर्स. आणि 10 लाख प्लस रुपीज असणार त्यात, म्हणजे 10 लाख प्लस रुपीज तुम्हाला बिग HNI कॅटेगरीमध्ये पे करायला लागणार. आणि नंतर येतं कंपनी प्रमोटर्स. तर कंपनीचे प्रमोटर्स आहेत महेंद्र पटेल, चंद्रकांत पटेल, नयना पटेल, भागवती पटेल, ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिस LLP, ममता मॅनेजमेंट सर्व्हिस LLP. तर आपण आता याची कंपनी फायनान्शियल्स चेक करूया. मार्च 2021मध्ये होता 21 करोडचा आणि मार्च 22मध्ये होता 22.5 करोड.
ग्रोथ झालेली आहे कंपनीची, पण थोडीशीच ग्रोथ आहे, इतकी ड्रास्टिक चेंज नाही दाखवलं आहे. आणि मार्च 2023मध्ये 36 करोडचा प्रॉफिट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ही ग्रोथ दाखवते कंपनी. आता पुढे आपण जाऊया, कंपनीचं ROE बघूया. म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी ते आहे 27% आणि ROCE रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ते आहे 31.29% आणि डेट टू इक्विटी रेशिओ आहे 0.09 आणि पॅट मार्जिन आहे 15.27. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, जे काही प्रॉफिट आहे टॅक्स नंतरचं त्याला बोलतात PAT. ओके, तर नंतर आपण कॉम्पिटिटर्स बघूया. जो आहे राजो इंजिनियर्स 57 PEच्या रेशिओनी, विन्सन मशीन्स आणि कब्रा एक्सटेन्शन टेक्निक लिमिटेड तो आहे 30च्या PE रेशिओवर. कॉम्पिटिटर्सला पण ट्रॅक करणं खूप गरजेचं लागतं, म्हणून मी तुम्हाला कॉम्पिटिटर्सचे पण नावं सांगितली आहेत. आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाऊया. ममता मशिनरी IPO प्रमोटर होल्डिंग. तर प्रमोटर होल्डिंग IPO लिस्ट होण्याच्या अगोदर होती 92.45% आणि IPOच्या नंतर ती होईल 62.45%. म्हणजे जो याला मायनस करून जो पर्सेंट येतो आहे तो आहे 30% आणि ती पूर्ण 30% IPOमध्ये जाणार आहे पब्लिकला किंवा रिटेल इन्व्हेस्टर किंवा FIDI कोणाला पाहिजे ते घेऊ शकतात. व्हॉट इज ममता मशिनरी IPO साईज. आता IPOची साईज काय आहे, 179 करोड रुपीजची आहे, जी पण IPOची साईज आहे ती. नंतर येतं IPOचं प्राईस बँड काय 230 to 243च्या रेंजमध्ये येणार, म्हणजे आपल्याला बाय 243मध्येच करायचं आहे. आता नेक्स्ट ममता मशिनरी IPO मिनिमम अँड मॅक्सिमम लॉट साईज फॉर रिटेल. तर समजा एक लॉट घेतला तर 61 शेअर्स येणार आणि अमाऊंट तुम्हाला 14,823 रुपीज भरावे लागणार. आणि समजा मॅक्सिमम बीड लावली तर 793 शेअर्स येणार आणि अलॉटमेंट डेट आहे 24चा. तर सबस्क्रिप्शन आपण डिटेल बघूया. HNI कॅटेगरी 51, HNI कॅटेगरी मॅक्सिमम 32चं आहे, HNI कॅटेगरी मिनिमम 32चं आहे आणि मॅक्सिमम 87चं आहे. 87 मल्टिपल्सनी तो सबस्क्राईब झाला आहे आणि रिटेल 53 टाइम्सनी सबस्क्राईब झाला आहे. तर आपण खाली चेक करूया की किती पब्लिकमधून किती सबस्क्रायबरला भेटणार आहे चान्स अलॉटमेंटचा. आता चान्स टू गेट द IPO अलॉटमेंट इज 1 out of 46 पीपल, म्हणजे 46 लोकांमधून एकाला भेटणार आहे आणि फक्त 2 दिवस झालेले आहे, लास्टचा दिवस अजून बाकी आहे, मग हे वाढू पण शकतं. ममता मशिनरी IPO ही खूप चांगले रिटर्न्स देणार आहे. ॲप्रॉक्स 100%चा रिटर्न आहे यात आणि लास्टचा दिवस अजून बाकी आहे, तो आहे सोमवारी, म्हणजे खूप चांगले रिटर्न भेटणार आहे. नक्की अप्लाय करा. जर कोणाचं राहिलं असेल तर सोमवारी अप्लाय करून घ्या.